आपण ही इको ब्रिक बनवू शकतो. याच्यात काय आहे, फक्त तुम्ही जे तुमच्या माझा बिस्लरी बेले अशा काही पाण्याच्या वॉटर बॉटल ज्या असतात वन यूज प्लास्टिकच्या, तर त्याच्यामध्ये तुम्हाला प्लास्टिक जे असतं जसं की प्लास्टिकच्या पॉलिथिन्स, प्लास्टिक रॅपर्स असं काही त्याच्यात पॅक करून भरायचं. दिसत आहे सगळं पॉलिथिन आणि रॅपर्स असं पॅक करून भरायचं त्याच्यात, म्हणजे ती बॉटल हार्ड होऊन जाणार आणि मग आपण त्याला एका ब्रिक सारखं वापरू शकतो. ब्रिक म्हणजे विटा. जसं की आता तुम्हाला माहितीये नॉर्मली ज्या आपण मातीच्या विटा वापरतो ना त्यांना खूप एनर्जी लागते, प्रॉपर सनलाईट लागते, प्रॉपर पाणी लागतं, त्याची प्रॉपर केअर करावी लागते. पण जर आपण इको ब्रिक वापरल्या तर त्यांना फक्त एकदा सिमेंटने चिपकवलं की त्या मजबूत राहतात, पूर्णपणे मजबूत. फक्त इतकं असतं की त्याला पॅक करून भरावं लागतं. तर तुम्ही मला असं वाटते की हे पण करायला पाहिजे. तुम्ही कराल? तुमच्या गावात जेवढ्या काही बॉटल येतात ना, मी तुम्हाला एक संकल्पना सांगतो, सगळ्यांना सांगतो. ही बॉटल आहे, तुमच्या गावात रोज किमान 100 बॉटल तरी येत असतील. खेडेगावात कमी येतात, मान्य आहे. पण ज्या काही येतात आणि जे प्लास्टिक असतं ते या बॉटलमध्ये भरायचं आणि ते शाळेत आणून ठेवायचं. एक दिवस काय करायचं, जास्त गोळा झाल्या की हे झाडांचे कठडे आहेत तुमचे, हे ते तुटलेले आहेत, अशा लावायच्या सगळ्या आणि त्याला सिमेंट नाही तर मातीनं असं पूर्ण माखून घ्यायचं. हे हलणार पण नाही. याला किमान 10 वर्ष काहीही होत नाही. प्लास्टिक आहे पण याचा यूज काय माहित आहे की ते कठडे सगळे तयार होतील. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा विषय, तुमच्या गावातला कचरा संपेल. आहे की नाही? हे तुमच्यासाठी फार चांगलं आहे मॅडम. तुम्ही सरपंच आहात म्हणून मी तुम्हाला स्पेशली हॅमरिंग करतोय की तुम्ही हा प्रकल्प राबवला गेला पाहिजे. खरं सांगतोय, गावासाठी चांगला आहे. ती सांगते म्हणून नाही, किंवा प्रॅक्टिकली जर का विचार केला तर ही एक चांगली संकल्पना आहे. तुम्ही जर का प्लास्टिक रॅपर आणि हे असं जर का कॉम्पॅक्ट करून जर का त्याच्या विटा तयार केला ना आणि त्याचा गावात कुठे यूज केला, म्हणजे परमनंट सुद्धा यूज होऊ शकतो त्याचा आणि गावातला कचरा कमी होण्यात त्याचा फार मदत होईल. ठीक आहे? तर नक्कीच आम्ही प्रयत्न करू या गोष्टीसाठी. हा, म्हणजे खरंच करायला पाहिजे.